नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे CTET ही एक्झामिनेशन बघा सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे. तर या रिलेटेड जे काही आपण इम्पोर्टंट डेट्स वगैरे त्यावर आपण व्हिडिओ घेतलेले आहेत. आता त्यानंतर पुढील प्रश्न पडतो, की रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आणि फॉर्मला अप्लाय कशाप्रकारे करायचं. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं ते बघणार आहोत आणि त्यानंतर परत एक व्हिडिओ घेणार आहोत. त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कशाप्रकारे करायचं त्या रिलेटेड पण आपण व्हिडिओ जो आहे तर तो घेणारच आहोत. आजचा व्हिडिओ जो आहे तर तो फक्त रजिस्ट्रेशनसाठी असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट CTET च्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त Googleला सर्च जरी केलं CTET आणि एंटर केल्यानंतर म्हणजे सर्च केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट भेटून जाणार आहे आणि सोपं आहे. आता त्यानंतर बघा, खाली तुम्हाला इथे लेटेस्ट न्यूजमध्ये CTET सप्टेंबर 2026 अप्लाय या ठिकाणी बघा, इथे पण ऑप्शन भेटत आहे आणि खाली जर तुम्ही स्क्रोल केलं, तर या ठिकाणी बघा कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये अप्लाय फॉर CTET सप्टेंबर 2026 या ठिकाणी सुद्धा पण आपल्याला लिंक जी आहे तर या ठिकाणी आपल्याला मिळून जाणार आहे. या लिंकवर अप्लाय फॉर CTET सप्टेंबर 2026 यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक पॉपअप मेसेज जो आहे तर तो शो होणार आहे. आर यू बिंग रिडायरेक्ट म्हणजे एक्सटर्नल वेबसाईट जी आहे तर ती ओपन होणार आहे. मग ओके बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन टू ॲक्सेस युअर अकाउंट, कंप्लीट न्यू रजिस्ट्रेशन अँड डाउनलोड इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन, इन्स्ट्रक्शन अँड स्टे अपडेट. तर यामध्ये बघा, तुम्ही म्हणशाल मागच्या वेळेसची आम्ही किंवा मागची अटेम्प्ट जी आहे तर ती आम्ही दिलेली होती CTETची. मग तोच रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड चालेल का? तर नाही. प्रत्येक जी एक्झाम येत असते तर त्याला सुरुवातीला प्रत्येकाला म्हणजे जुने विद्यार्थी असू द्या किंवा कोणी असू द्या, त्यांना प्रत्येकाला नवीन रजिस्ट्रेशन जे आहे तर ते करावंच लागत असतं. मग त्यासाठी आपल्याला सुरुवातीला बघा ही पहिली स्टेप जी आहे, न्यू रजिस्ट्रेशन मिडलला दिलेली आहे. रजिस्टर युअरसेल्फ द अबोव्ह मेन्शन एक्झामिनेशन या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन जी टॅब दिसत आहे, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा 2 स्टेप दिलेले आहे बघा, रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन फॉर्म आणि फी पेमेंट. तर आपण रजिस्ट्रेशन ही पहिली स्टेप जी आहे तर ती बघणार आहोत. या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा, फी रिलेटेड माहिती दिलेली आहे. पेपर 1 और 2 म्हणजे तुम्हाला फक्त एकच द्यायचा असेल तर किती फी लागणार आणि दोन्ही द्यायचे असेल तर किती फी लागणार आहे. या रिलेटेड कॅटेगरीनुसार माहिती दिलेली आहे. या रिलेटेड आपण व्हिडिओ पण केलेला आहे. कशाप्रकारे पासवर्ड असला पाहिजे. आता काय करायचं आहे, या ठिकाणी चेक बॉक्स दिसत आहे, तर यावर क्लिक करायचं आहे आणि चेक हिअर टू प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पर्सनल डिटेल्स फिल करायचे आहे. तर या ठिकाणी अ, तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर स्क्रीनवर दिसत असेल, कॅन्डिडेट नेम टाकायचा. या ठिकाणी प्लीज फिल डिटेल्स प्रिंटेड ऑन क्लास 10th पासिंग सर्टिफिकेट मार्कशीट इश्यू बाय अ रिकॉग्नाइज्ड स्कूल एक्झामिनेशन बोर्ड. यामध्ये बघा कॅन्डिडेट नेम, मग यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे संपूर्ण जसं 10वीच्या सर्टिफिकेटवर किंवा मार्कशीटवर जसं आहे, ॲज इट इज तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. त्यानंतर फादर नेम टाकायचं आहे. त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी डे सिलेक्ट करा. त्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इयर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे जेंडर जे असेल, मेल असेल, फिमेल असेल तर ते सिलेक्ट करा. त्यानंतर आयडेंटिटी टाइप यामध्ये तुम्हाला एक आयडेंटिफिकेशनसाठी एक नंबर लागणार आहे. तो वोटर आयडीचा देऊ शकता किंवा पासपोर्ट असेल, बँक पासबुक विथ फोटोग्राफ असेल, रेशन कार्ड विथ फोटोग्राफ, एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी तुम्हाला एक आयडी प्रूफ म्हणून द्यायचं आहे. मग यासाठी जवळपास सगळे विद्यार्थी जे आहेत ते आधार कार्ड देत असतात. मग या ठिकाणी आधार कार्डचं नाव मेन्शन नाहीये. मग या ठिकाणी काय करायचं आहे, एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मग तुमचं या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड नंबर फिल करू शकता. फिल केल्यानंतर खाली बघा आता पुढे माहिती दिलेली आहे. कन्फर्म पर्सनल डिटेल्स. परत मग कॅन्डिडेट तुमचं नेम टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकायचं आहे.
त्यानंतर वडिलांचं नाव टाका, त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे. परत मग डेट ऑफ बर्थ परत एकदा सिलेक्ट करा. जेंडर जे आहे तर ते परत एकदा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुढे दिलेलं आहे बघा कॉन्टॅक्ट डिटेल्स. यामध्ये तुमचं प्रिमाइसेस नंबर किंवा नेम म्हणजे तुमच्या घराचं नाव टाकू शकता किंवा घराचा जो नंबर असेल तर तो सुद्धा या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी तुमचा ॲड्रेस व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. सब लोकॅलिटी या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. लोकॅलिटी टाकू शकता म्हणजे तुमच्या गल्लीचं, एरियाचं नाव टाकू शकता. डिटेल तुमच्या गावाचं, गल्लीचं, एरियाचं जे नाव आहे तर ते व्यवस्थित तुमचा ॲड्रेस त्या ठिकाणी फिल करायचा. त्यानंतर कंट्री काय असणार आहे इंडिया. त्यानंतर स्टेट जो आहे महाराष्ट्र बाकीचे विद्यार्थी असतील त्यांनी बाकीचं तुम्ही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्ट दिसतील अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड वगैरे. तर तुम्ही या ठिकाणी डिस्ट्रिक्ट जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पिन कोड, पिन कोड तुमच्या गावाचं ज्या ठिकाणी तुमचं गावचं पोस्ट आहे तर त्या ठिकाणचा जो पिन कोड जो आहे तर तो या ठिकाणी फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर आता पुढे बघा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲड्रेस. यामध्ये तुम्हाला ईमेल ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे. या ठिकाणी तुमचा व्यवस्थित कॅपिटल स्मॉल व्यवस्थित टाकायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला ईमेल ॲड्रेस जो आहे तो फिल करा. कन्फर्म ईमेल ॲड्रेस परत तुम्हाला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी फिल करून घ्या. त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर परत एकदा तुम्हाला काय करायचं आहे, नंबर जो आहे तो फिल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी लँडलाईन जो आहे तर तो ऑप्शनल दिलेला आहे. तो फिल केला नाही तरी चालेल. त्यानंतर पर्मनंट ॲड्रेस जो आहे, तुमचा वर दिलेला ॲड्रेस आणि या ठिकाणी जो ॲड्रेस आहे, तर तो सेम असेल तर या ठिकाणी चेक बॉक्स तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर चेंज असेल तर तुम्ही परत वेगळा फिल करू शकता. परंतु सर्वजण जे आहे तर ते सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेसवर क्लिक करतात आणि सबमिट करत असतात. तर जर तुमचा वेगळा असेल तर तुम्ही सेपरेटली फिल करू शकता. सोपं आहे. त्यानंतर चूज पासवर्ड. बघा आपण जो व्हिडिओ घेतला होता या अगोदरचा त्यामध्ये आपण सांगितलं होतं, की पासवर्ड कशाप्रकारे असला पाहिजे. तर त्यामध्ये एक कॅपिटल असला पाहिजे, मिनिमम एक कॅपिटल, काही स्मॉल असले पाहिजे. त्यानंतर एक सिम्बॉल असला पाहिजे त्यामध्ये, काही न्यूमेरिकल पण असले पाहिजे आणि 8 ते जवळपास 8 ते 13 या दरम्यान तुमचा पासवर्ड असला पाहिजे. मिनिमम 8 कॅरेक्टर असले पाहिजे टोटल किंवा मॅक्सिमम 13 अशा प्रकारचा पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे आणि तो या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड जो आहे तर तो या ठिकाणी फिल करायचा आहे. म्हणजे वर जो पासवर्ड क्रिएट केला तोच खाली पेस्ट करायचा आहे किंवा परत मॅन्युअल टाइप करायचा आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेशन यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा सिक्युरिटी आन्सर म्हणजे तुमचं फेव्हरेट कलर कोणता असेल या ठिकाणी कोणतं व्हॉट इज युअर प्लेस ऑफ बर्थ, त्यानंतर फेव्हरेट स्पोर्ट फेव्हरेट स्पोर्ट असेल, फेव्हरेट बुक असेल, त्यानंतर व्हेइकल नंबर ऑफ युअर फर्स्ट व्हेइकल म्हणजे तुमचा एक सिक्युरिटी क्वेश्चन जो आहे तर तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर त्याचं जे काय आन्सर असेल या ठिकाणी फिल करायचं आहे. फिल केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नंतर कॅप्चा जो दिलेला आहे, या ठिकाणी जो कॅप्चा दिलेला आहे तर तो या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्टचं रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं, तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढील अशा एका व्हिडिओमध्ये. त्यामध्ये आपण ॲप्लिकेशन कशाप्रकारे करायचं सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट सप्टेंबर 2026चं, तर ते पुढील आपण एका व्हिडिओमध्ये बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.